सर्वांना सलाम. अहो सलाम. तुम्ही कोण आहात असा जर प्रश्न मी तुम्हाला विचारला तर त्याचे उत्तर तुम्ही काय द्याल? येशू ख्रिस्ताचे दास आहोत. अगदी बरोबर. अजून काय उत्तर देता येईल तुम्हाला? हॅलो, देवाची मुले. अजून काय म्हणता येईल? देवाची वधू. अजून काय म्हणता येईल? देवाचे लेकरं. विविध उत्तर आपण देऊ शकतो जेव्हा हा प्रश्न आपल्याला विचारला जाईल तेव्हा. पण मला तुम्हाला हा प्रश्न विचारायचा आहे की जेव्हा समाजात एखादी व्यक्ती तुमच्यावर धावून येते तेव्हा तुम्ही म्हणता का, मी देवाचा मुलगा आहे, मी देवाचं लेकरू आहे, असं म्हणता का? कोणी तुम्हाला अपमानित करतं त्यावेळेस तुम्ही काय म्हणता? थँक्यू, मी देवाचा मुलगा आहे, असं म्हणता? आभार मानतो, मी देवाचा पुत्र आहे, असं आम्ही म्हणतो का? म्हणत नाही. त्याचं कारण असं आहे की आम्ही चर्चमध्ये आल्यानंतर धार्मिक उत्तर देऊ शकतो, परंतु प्रभूची अपेक्षा ही आहे की तुम्ही आणि मी स्वतःची जी ओळख आहे ती लक्षामध्ये घ्यावी. आणि ती ओळख आहे, आम्ही देव राज्याचे लोक आहोत. आमच्यामध्ये देवाचं राज्य सुरू झालेलं आहे. त्याचं कारण असं आहे की जो स्वर्गीय राजा प्रभू येशू ख्रिस्त तो आता आमच्या अंतःकरणामध्ये वसतो. त्यानं येऊन या पृथ्वी तलावरील मानवजातीच्या पापाकरता स्वतःचा प्राण वधस्तंभावरती देऊन त्याच्या रक्तानं तुम्हाला आणि मला शुद्धीकरणाचा अनुभव दिलेला आहे. त्याच्या रक्तानं तुम्हाला आणि मला आपल्या पापांपासून सुटका प्रभू येशू ख्रिस्तानं दिलेली आहे. आणि जेव्हा आम्ही त्या पापाच्या सुटकेचा स्वीकार करतो त्यावेळेस आमच्यामध्ये देवबापाचं राज्य सुरू होतं आणि आम्ही देवाचे लोक बनतो, देवाच्या राज्याचे लोक बनतो. देव आमचा राजा बनतो आणि आम्ही त्याची प्रजा बनतो. देव आमचा राजा बनतो आणि आम्ही त्याची प्रजा बनतो. आणि म्हणून आपण आज सगळेजण म्हणूया, मी जोराने म्हणा, विश्वास असल्यासारखं म्हणा, जीव असल्यासारखं म्हणा, मी देव राज्याचा नागरिक आहे. मोठ्याने म्हणा, माझ्या मागे म्हणा, मी देव राज्याचा नागरिक आहे. आणि आज मला ह्या विषयावरती तुमच्या संगती बोलायचं आहे की जर तुम्ही आणि मी देव राज्याचे लोक आहोत तर प्रभू येशू ख्रिस्त जो आमचा राजा पुन्हा येईल तेव्हा तो आम्हाला काय म्हणून संबोधणार आहे? जेव्हा प्रभू येशू ख्रिस्त आमचा राजा पुन्हा येईल तेव्हा तो आम्हाला काय म्हणणार आहे? काय म्हणून आम्हाला ओळखणार आहे? काय म्हणून आम्हाला जागा तो देणार आहे? त्याचं उत्तर तो जेव्हा केव्हा येईल त्याचं उत्तर आजच आमच्याजवळ असणं गरजेचं आहे. आज आम्हाला ती खात्री नाही आणि आम्ही त्या खात्री विना जर मरण पावलो प्रियानो, तर मग जे त्याचे लेकर नाहीत, जे त्याची प्रजा बनलेली नाहीत, त्या लोकांना संबोधून तो काय बोलणार आहे? त्या गटामध्ये आम्ही मोडले जाऊ. आणि देवबापाची इच्छा नाही की जे देव राज्याचे घटक नाहीत, नागरिक नाहीत, अशा लोकांमध्ये तुमची आणि माझी गणना व्हावी. देवाची इच्छा आहे की जेव्हा तो परत येईल, ख्रिस्त परत येईल, तेव्हा आम्ही त्याच्या राज्याचे लोक असे गणले जावे. आणि हे शेवटचा न्यायाचा दिवस जो येणार आहे त्या न्यायाच्या दिवसाचं चित्र मत्तयाने आमच्या समोर या ठिकाणी ठेवलेलं आहे. प्रभू येशू ख्रिस्ताचे स्वतःचे हे बोल आहेत. प्रभू येशू ख्रिस्त बोलत आहे आणि तो बोलत असताना आम्हाला सांगतो की जेव्हा प्रभू येशू ख्रिस्त आपल्या वैभवानं येईल, त्याच्याबरोबर देवदूत येतील, तेव्हा तो आपल्या वैभवी राजासनावर बसणार आहे. कल्पना करा बरं आपण त्या प्रभू येशू ख्रिस्ताची त्या वैभवी राजासनावर तो बसलेला आहे. त्याच्यासोबत त्याचा सेना, त्याच्या
देवदूतांचं सैन्य त्याच्यासोबत आहे. किती जबरदस्त गौरव ते असेल, किती तेजोमय असल्या प्रकारचं ते चित्र असेल. आणि त्या तेजोमय ख्रिस्ताच्या समोर त्या सिंहासनावर विराजमान झालेला असताना आम्ही त्याच्या समोर जाऊ. या ठिकाणी वचनामध्ये म्हटलेलं आहे 32व्या वचनामध्ये की त्याच्या पुढे सर्व राष्ट्रे जमविले जातील. त्याच्यामध्ये भारत सुद्धा असणार आहे, त्याच्यामध्ये युक्रेन सुद्धा असणार आहे, त्याच्यामध्ये रशिया सुद्धा असणार आहे, अमेरिका, इराण, इराक, जगाच्या पाठीवरील प्रत्येक राष्ट्र अस्तित्वात होतं आणि जे प्रत्येक राष्ट्र त्यावेळेस अस्तित्वात राहील त्या प्रत्येक राष्ट्राची व्यक्ती देवाच्या समोर उभी केली जाईल. आणि तुम्ही आणि मी त्याच्या समोर उभे केले जात असताना देवाचं वचन असं सांगतं, ख्रिस्त आम्हाला सांगतो की हा सिंहासनारूढ बसलेला राजा जो आहे तो 2 भागामध्ये या सर्व राष्ट्रातील लोकांना विभागेल. एक जो भाग असेल तो मेंढरांचा भाग असेल आणि एक भाग जो आहे तो शेरडांचा भाग असेल. शेरड कोणाला म्हणतात विक्रम मामा? शेरड कोण? शेरड कशाला म्हणतो आपण? शेरड, हॅलो, मेंढर आणि शेरड असे 2 शब्द वापरले. सुरोशी दादा, हां, शेरड म्हणजे बकरी नाही का आपल्या इकडच्या भाषेमध्ये, बकऱ्या आणि मेंढर. आमचा जो प्रभू आहे त्याला मेंढपाळ म्हटलेलं आहे, मेंढ्यांचा पालन करणारा मेंढपाळ. तुम्हाला आणि मला बकऱ्या बनायला देवानं सांगितलेलं नाही, तुम्हाला आणि मला मेंढरं बनायला सांगितलेलं आहे. आणि जर देवबाप या अर्थाने तुमच्या आणि माझ्या संगती बोलतो तर त्या बकऱ्यांच्या आणि मेंढरांच्या स्वभावात वागण्यात फरक आहे हे आम्हाला लक्षामध्ये येईल. बरं, मात्र ह्या ठिकाणी विभाजन केलं जाईल असं म्हटलेलं आहे, वेगळे वेगळे केले जातील असं म्हटलेलं आहे. मेंढरं वेगळे केले जातील आणि शेरड एकमेकांपासून वेगळे केले जातील. मेंढरांना काय म्हणतो? मेंढरांना काय म्हणतो प्रभू येशू ख्रिस्त? मेंढरांना म्हणतो तुम्ही उजवीकडे या. जे मेंढरं आहेत त्या मेंढरांना तो आपल्या उजवीकडे बसवितो किंवा उजव्या भागाला घेतो आणि जे शेरडं आहेत त्यांना डावीकडं तो करतो. आता ही विभागणी झाल्यानंतर त्यांच्या संगती तो बोलायला सुरुवात करतो. प्रभू परमेश्वर ही विभागणी झाल्यानंतर त्यांच्या संगती बोलायला सुरुवात करतो आणि उजवीकडच्या लोकांना तो आधी म्हणतो. उजवीकडचे लोक कोणते? हॅलो, मेंढरं. उजवीकडचे लोक मेंढरं. या मेंढरांना तो म्हणतो, उजवीकडच्या लोकांना पहिली गोष्ट तो म्हणतो, माझ्या पित्याचे आशीर्वादित हो. काय म्हणतो त्यांना तो? माझ्या पित्याचे आशीर्वादित हो. 34व्या वचनामध्ये म्हटलेलं आहे. जेव्हा तुम्ही आणि मी देवबापाच्या समोर उभे केले जाऊ, पहिला प्रश्न आम्हाला हा विचारायचा आहे की मी उजवीकडे असेल का डावीकडे असेल? जर मी उजवीकडे आहे किंवा मी उजवीकडे असणार आहे तर हा माझा राजा मला त्याच्या पित्याचा आशीर्वादित लोक असं म्हणणार आहे का? मला तुम्हाला सांगू द्या, आम्हाला आशीर्वाद जे आहे की नाही ते जगिक परिभाषेतच मोजता येतात किंवा भौतिक शब्दांमध्ये किंवा वस्तूंमध्येच आम्ही मोजायला शिकलेलो आहोत. परंतु मला तुम्हाला सांगू द्या, आशीर्वाद या शब्दाचा अर्थ आहे देणगी. आणि देणग्या 2 प्रकारच्या आहेत, एक आध्यात्मिक देणगी, दुसरी भौतिक देणगी. आध्यात्मिक देणगीमध्ये देवबापानं तुम्हाला आणि मला या जगामध्ये या सर्व विश्वाच्या अस्तित्वामध्ये सर्वात उत्तम देणगी दिलेली आहे आणि ती देणगी आहे त्याच्या पुत्राची देणगी. आणि तुम्ही आणि मी त्याच्या पुत्राच्या देणगीचा स्वीकार जर केलेला आहे तरच आम्ही आमच्या स्वर्गीय पित्याचे आशीर्वादित लोक होतो. आशीर्वादित म्हणजे कोण?
ज्यांनी आशीर्वाद प्राप्त केलेला आहे ते लोक, ज्यांनी आशीर्वाद स्वीकारलेला आहे ते लोक, देव पिता जो आहे, आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताचा पिता जो आहे, तो या ठिकाणी म्हणतो माझ्या पित्याच्या आशीर्वादित हो. तुम्ही जर प्रभू येशू ख्रिस्ताचा स्वीकार केलेला आहे, आपल्या पापांची क्षमा त्याच्यावरती विश्वास ठेवून जर झालेला आहे, तर शेवटच्या दिवशी प्रभू आमच्याकडे बघून म्हणणार आहे माझ्या पित्याचे आशीर्वादित हो. कदाचित तुमच्याकडं लाखो रुपयांचं घर असेल, तो भौतिक आशीर्वाद झाला. कदाचित तुमच्याकडं लाखो रुपयांची गाडी असेल, भौतिक आशीर्वाद झाला. लाखो करोडोंचं सोनं तुमच्याकडं असेल, किलोने तुमच्याकडं सोनं असेल, ते घातल्यानंतर तुम्हाला चालता येत नाही इतकं वजनदार ते सोनं तुमच्याकडे असेल, पण मला तुम्हाला सांगू द्या, ख्रिस्त ही देवापासून प्राप्त झालेली देणगी जर आम्ही स्वीकारलेली नाही, त्या ख्रिस्तानं आमच्या अंतःकरण रूपी सिंहासनावरती जर तो विराजमान झालेला नाही, तर आम्ही पित्याचे आशीर्वादित असे गणले जाणार नाही. पुढं जाऊया, अजून काय म्हटलेलं आहे तुम्हाला आणि मला या ठिकाणी. तो पुढं म्हणतो त्याच वचनामध्ये, जे राज्य जगाच्या स्थापनेपासून तुम्हाकरता सिद्ध केले ते वतन करून घ्या. त्याचं राज्य विश्वासानं आमच्या अंतःकरणामध्ये सुरू होतं, परंतु खरोखर आता तो सिंहासनावर बसलेला असताना त्याचं खरोखरचं वास्तविक राज्य जे आहे तो आता म्हणतो, आता हे तुम्ही घ्या, आता या वतनात तुम्ही या, हे तुमचं आहे, हे तुम्ही आता वतन करून घ्या. उदाहरणार्थ मला तुम्हाला अजून साध्या सोप्या भाषेमध्ये बोलू द्या. असं गृहीत धरू की गायकवाड पाळक साहेब आहेत आणि गायकवाड पाळक साहेबांनी या ठिकाणी ही जमीन विकत घेतलेली आहे. ठीक आहे, ही जमीन 1000 स्क्वेअर फूटची जमीन त्यांनी या ठिकाणी विकत घेतली. आणि मग ह्या ठिकाणी विकत घेतल्यानंतर आम्ही ऑफिसमध्ये गेलो त्या ठिकाणी नोंदणीच्या, आणि त्या ठिकाणी यांनी पैसे दिले, मी पैसे घेतले, या कागदपत्रावरती सही करून दिली आणि हे यांच्याजवळ दिलं. ओके, यांच्याजवळ ही जमीन हा कागदपत्र दिला, परंतु अजून यांनी या जमिनीचा ताबा मात्र घेतलेला नाही. कागदपत्र यांच्याकडे आहे. देवाचं राज्य तसंच आहे, जेव्हा आम्ही विश्वास ठेवतो तेव्हा आमच्यामध्ये त्या देवाचं राज्य सुरू होतं. आणि आता शेवटच्या दिवशी देवबाप म्हणतो की हे जे राज्य तुम्हाला मी देव केलेलं होतं, जे तुमच्यासाठी सिद्ध केलेलं आहे, जगाच्या स्थापनेपासून सिद्ध केलेलं आहे, आता ही जमीन तुम्ही ताब्यात घ्या ताब्यात. आता यांनी ही जमीन ताब्यात घेतली. आता इथं खंबे लावा, इथं खड्डे करा, तुम्हाला कोणी काय बोलू शकणार नाही. तुम्ही इथे इमारत बांधा, मी येऊन काय बोलू शकत नाही. कारण काय, यांनी आता ते आपल्या ताब्यात घेतलेलं आहे. देवाचं राज्य तसंच आहे, विश्वासानं आमच्या अंतःकरणात ते सुरू होतं. मात्र जेव्हा प्रभू येशू ख्रिस्त येईल तेव्हा वास्तविकता तो त्या ठिकाणी राजा असणार आहे आणि मी त्याची प्रजा असणार आहे, आणि त्या वतनात आम्ही सगळेजण संती राहणार आहोत. आमेन. राजा कोणत्या प्रजेला ते वतन देईल? ज्यांना त्याने त्याचं वचन दिलेलं आहे त्यांनाच, ज्याच्या सोबत, ज्यांच्या अंतःकरणामध्ये त्या राजाचा लेखी करार झालेला आहे, त्याच्या रक्ताच्या शाईनं ज्याच्या सोबत त्याचा करार झालेला आहे, त्यालाच या ठिकाणी त्या वचनाचा उपभोग घेता येईल. म्हणा, माझ्या मागे म्हणा, मी. हॅलो, लाजत काजत बोलू नका, म्हणा मी देवराज्याच्या वतनाचा स्वीकार करेन. जेव्हा ख्रिस्त येईल तेव्हा आम्हाला त्याच्या वतनाचा स्वीकार करायचा आहे. जगाच्या स्थापनेपासून त्यानं ते तुमच्यासाठी आणि माझ्यासाठी ठेवलेलं आहे. शेवटची गोष्ट तो सांगतो 46व्या वचनामध्ये. असं म्हटलेलं आहे की जे धार्मिक लोक आहेत ते सार्वकालिक जीवन भोगावयास जातील. जे नीतिमान लोक आहेत, जे धार्मिक लोक आहेत, ते
सार्वकालिक जीवन उपभोगावयास जातील. आता या वतनामध्ये आल्यानंतर, आता हे वतन प्राप्त केल्यानंतर या ठिकाणी हे गायकवाड साहेब आणि त्यांचा स्वर्गीय राजा जो आहे, या वतनामध्ये ते सर्व काळचं राज्य अनुभवणार आहेत, ते सर्व काळचं वतन अनुभवणार आहेत, ते सर्व काळ देवबापाचं गौरव आता त्या ठिकाणी करणार आहे. सर्व काळ म्हणजे समजतं का तुम्हाला? सर्व काळ समजतं? त्याला अंत नाही, त्याला शेवट नाही, ते मोजता येत नाही. तुम्ही आणि मी या जगामध्ये असल्यामुळं देवबापानं तुम्हाला आणि मला या घड्याळाचं टायमिंग दिलेलं आहे. सूर्याच्या उगवायची वेळ आणि अस्त पावायची वेळ, चंद्राची उगवायची वेळ, त्याच्या अस्त पावायची वेळ, त्यांच्या चक्रा, हे सगळं देवबापानं लावून दिलेलं आहे. त्याच्यामुळं आम्हाला वेळेचं भान असतं, नाही का? त्या चक्रा किती झाल्या माझ्या जन्मापासून आजपर्यंत, त्याला आम्ही वय म्हणतो, त्याला आम्ही आमचं आयुष्य म्हणतो किंवा आमचं एज म्हणतो. परंतु जेव्हा आम्ही सार्वकालिकतेत प्रवेश करू त्या ठिकाणी घड्याळ नसणार आहे. घड्याळाचे काटे टिकटिक करणार नाही आहेत, सदा सर्व काळ. त्याच्यानंतर काहीच नाही. त्याच्यानंतर देव आणि आम्ही, देवाची इच्छा आमच्याद्वारे, त्याच्या संगती सदा सर्व काळसाठी पूर्ण होत राहील. आमेन. देवबाप येईल तेव्हा ह्या गोष्टी तुम्हाला आणि मला बोलणार आहे, या गोष्टी तुम्हाला आणि मला देणार आहे. परंतु आम्ही त्याच्या राज्याचे लोक असू तर. पुढं प्रभू येशू ख्रिस्त म्हणतो की मेंढरांनो, मी तुम्हाला असं म्हणतो आणि हे देतो, त्याचं कारण असं आहे. काय कारण आहे? 35व्या वचनामध्ये म्हटलेलं आहे, मी भुकेला होतो तेव्हा तुम्ही मला खावयास दिले, ताणेला होतो तेव्हा मला प्यावयास दिले, परका होतो तेव्हा मला घरात घेतले, उघडा होतो तेव्हा मला वस्त्र दिले, आजारी होतो तेव्हा माझा समाचार घेतला, बंदीशाळेत होतो तेव्हा तुम्ही माझकडे आला. हे जे धार्मिक लोक आहेत त्यांना मोठा प्रश्न पडलेला आहे. ते प्रश्न विचारतात की अहो महाराज, अहो प्रभूजी, आपणाला आम्ही कधी भुकेलं पाहून खायला दिलं, केव्हा ताणेलं पाहून प्यायला दिलं, आपल्याला परक पाहून कधी आम्ही घरामध्ये घेतलं, उघडं पाहून आम्ही कधी वस्त्र दिले, आपणाला आजारी अथवा बंदीशाळेत पाहून केव्हा आम्ही आपणाकडे आलो. आता लक्ष द्या प्रियान, म्हणा मी देवराज्याचा नागरिक आहे. मोठ्याने म्हणा, लाजत बोर्डात म्हणू नका, म्हणा मी देवराज्याचा नागरिक आहे. जर आम्ही हा प्रश्न प्रभू येशू ख्रिस्ताला त्या दिवशी केला, त्या शेवटल्या दिवशी, प्रभूचं उत्तर काय असणार आहे बघा. 40वं वचन असं म्हणतं, तेव्हा राजा त्यास उत्तर देईल. काय उत्तर देईल? मी तुम्हाला खचित सांगतो, ज्या अर्थी तुम्ही या माझ्या अति कनिष्ठ बंधूतील एकाला केले, त्या अर्थी ते मलाच केले आहे. बघा काय म्हटलेलं आहे, ज्या अर्थी ख्रिस्ताच्या कनिष्ठ बंधूपैकी एकाला आम्ही केलं, त्या अर्थी आम्ही ते ख्रिस्तालाच केलेलं आहे. जर तुम्ही आणि मी ख्रिस्ताचे बनलेलो आहोत, जर तुमच्या आणि माझ्या अंतःकरणामध्ये ख्रिस्ताचं राज्य सुरू झालेलं आहे, जर तुमच्या आणि माझ्या अंतःकरणाच्या सिंहासनावरती ख्रिस्त विराजमान झालेला आहे, जर तुम्ही आणि मी स्वतःला ख्रिस्ताच्या राज्याचे नागरिक म्हणवतो, तर मग तुमच्या आणि माझ्या अवतीभोवती असणारे भुकेले लोक आमच्या डोळ्यांनी आम्हाला दिसल्याशिवाय राहणार नाही, त्यांचं पोट आम्ही भरल्याशिवाय राहणार नाही. फक्त शारीरिकच नव्हे तर आध्यात्मिकरित्या भुकेले जे आहेत त्यांचं सुद्धा आध्यात्मिकरित्या पुनर्भरण आम्ही केल्याशिवाय राहणार नाही. तुम्ही आणि मी जर ख्रिस्ताचा स्वीकार केलेला आहे आणि ख्रिस्त आमच्यामध्ये जर वसतो, तर जे ताणेले आहेत त्यांना आम्ही प्यावयाला दिल्याशिवाय राहणार नाही. नुसतंच शारीरिक पाणी नव्हे तर आध्यात्मिक पाणी. प्रभू येशू ख्रिस्त जो जिवंत पाणी, त्या शमरोनी स्त्रीला तो म्हणतो, मी देतो ते पाणी जर तू पिशील तर तुला पुन्हा कधीच तहान लागणार नाही. ते पाणी आम्हामध्ये वसतं, तो ख्रिस्त आमच्यामध्ये वसतो. आणि तो ख्रिस्त जर आम्ही ताणलेल्या लोकांपर्यंत पोहोचवत नाही, तर मला तुम्हाला सांगू द्या, त्या ख्रिस्ताचं राज्य तुमच्या आणि माझ्या अंतःकरणामध्ये सुरू झालेलं नाही.
जर तुम्ही आणि मी लोकांना उघडे बघतो, निर्वस्त्र बघतो आणि त्यांच्यापर्यंत वस्त्र पोहोचवत नाही, तर मला तुम्हाला सांगू द्या, तुमच्या आणि माझ्यामध्ये ख्रिस्ताच्या राज्याची सुरुवात झालेली नाही. नुसतंच शारीरिकरित्या नव्हे, तर आध्यात्मिकरित्या सुद्धा जे उघडे वागडे पडलेले आहेत, त्यांना जर आम्ही या ख्रिस्ताचं तारणरूपी वस्त्र देत नाही प्रियानो, तर ते याचं लक्षण आहे की आम्ही देवराज्याचे नागरिक बनलेलो नाही. जर तुम्ही आणि मी समस्येत असणारे, आजारी असणारे, त्रासात असणारे, बंदिशाळेत असणारे यांची भेट घेत नाही, तर मला तुम्हाला सांगू द्या, तुमच्यात आणि माझ्यामध्ये देवाच्या राज्याला सुरुवात झालेली नाही. म्हणा, मी देवराज्याचा नागरिक आहे. जर तुम्ही देवराज्याचे नागरिक आहात प्रियानो, तर मला तुम्हाला सांगू द्या, तो ख्रिस्त जर आमच्या अंतःकरणामध्ये वसतो, तर मग आमच्या अवतीभोवती जे भुकेले आहेत, आध्यात्मिकरित्या आणि शारीरिकरित्या त्यांची कळकळ आम्हाला लागून त्यांची भूक भागवण्यासाठी आम्ही झटू. जर तुम्ही आणि मी देवराज्याचे नागरिक आहोत प्रियानो, तर आमच्या अवतीभोवती शारीरिकरित्या आणि आध्यात्मिकरित्या तहानेले लोक जे आहेत, त्यांची तृष्णा आम्ही भागवल्याशिवाय राहणार नाही. जर तुम्ही आणि मी देवराज्याचे नागरिक बनलेलो आहोत, तर जे परकी आहेत त्यांना आम्ही आमचं दार मोकळं केल्याशिवाय राहणार नाही. जर तुम्ही आणि मी देवराज्याचे नागरिक आहोत, तर जे उघडे आहेत त्यांना वस्त्र आम्ही देऊ. जे आजारी आहेत, जे त्रासात आहेत, जे बंदिशाळेत आहेत, या पापाच्या बंदिवासात जे पडलेले आहेत, संभ्रमाच्या जाळ्याच्या बंदिवासात जे अडकलेले आहेत, त्यांना त्या बंदिवासात जाऊन दिलासा दिल्याशिवाय आम्ही राहणार नाही. प्रिया, देवराज्याचे नागरिक आहात का? देव तुम्हाला मेंढरं म्हणणार आहे का? देव तुम्हाला पित्याचे आशीर्वादित हो म्हणणार आहे का? देव तुम्हाला जगाच्या स्थापनेपासून सिद्ध केलेलं देवराज्य वतन करून घ्या असं म्हणणार आहे काय? देव तुम्हाला अहो नीतिमानांनो आता अनंतकालिक जीवनामध्ये प्रवेश करून त्याचा उपभोग घ्या असं म्हणणार आहे काय? तसं जर आहे, तर आमची आत्ताची जगातील वागणूक कशी आहे, त्यामधून ख्रिस्त व्यक्त होतो का? आमच्या अवतीभोवतीच्या शारीरिक आणि आध्यात्मिकरित्या या सर्व प्रकारच्या त्रासामध्ये असणाऱ्या लोकांप्रती आमच्या भावना कशा आहेत? जर ख्रिस्त आहे आमच्या मनामध्ये, तर तो ख्रिस्त आम्हाला पाऊल उचलल्याशिवाय शांत बसू देणार नाही. शांत बसू देणार नाही. मग तो डावीकडच्यांकडे वळतो आणि डावीकडच्यांना तो म्हणतो, 41 वचन, तुमचे जर शास्त्र उघडे असतील तर त्या शास्त्रामध्ये बघा, डावीकडच्या लोकांना तो म्हणतो, अहो शापग्रस्त हो. आता तुलनेमध्ये विचार करा, एका बाजूला जर आम्ही मेंढरं आहोत, देवराज्य आमच्यामध्ये सुरू झालेलं आहे, त्या देवराज्याचे गुणधर्म ख्रिस्त येईपर्यंत आम्ही व्यक्त केलेले आहेत, तर मग तो काय म्हणतो हे आम्ही पाहिलं. परंतु आम्ही जर का डाव्या बाजूचे असलो, डावीकडे जर आम्ही असलो, शेरडं जर आम्ही असलो, तर तो काय म्हणतो हे तुलनेमध्ये लक्षामध्ये घ्या. तो म्हणतो, डावीकडल्याना तो म्हणतो शापग्रस्त हो. तुलना करा बरं, आशीर्वादित हो आणि शापग्रस्त हो, कोणतं म्हणून घ्यायला आवडेल? हॅलो, मला काय ऐकू नाही आलं, तुमच्या तोंडातून आवाज निघेना झालाय. आशीर्वादित म्हणून घ्यायचंय का? बर, ते कोणाच्या हाती आहे? तुमच्या हातात आहे, आमच्या हातात आहे. तुमच्या आणि माझ्या हाती देवानं ते दिलेलं आहे. प्रभू येशू ख्रिस्त म्हटला का की रोज 3 तास डोक्यावर उभं राहा म्हणजे तुम्ही आशीर्वादित व्हाल? प्रभू येशू ख्रिस्त म्हटला का की रोज अशी एक लंगडी करून 3 तास एका पायावर 3 तास दुसऱ्या पायावर उभे राहा म्हणून? नाही. विश्वास मात्र धरा, कबूल करा तुम्ही पापी आहात, क्षमा मागा त्या पापांपासून आणि माझ्या शिकवणुकीनुसार जीवन जगा, आशीर्वादित व्हाल.
अन्यथा तो म्हणतो शापग्रस्त हो. आणि कोण म्हणत आहे शापग्रस्त हो? देवबाप म्हणत आहे शापग्रस्त हो. आता त्या शापाचे परिणाम सांगतो तो पुढे काय होतात. नुसतं शापग्रस्त हो म्हणतो का तो? नाही, त्या शापाचा परिणाम काय होतो, त्या शापाची परिणती काय होते ते पुढे सांगितलेले आहे. तो म्हणतो माझ्या पुढून निघून जा, माझ्या समोर राहू नका. मी तुमच्यावरती प्रीती केली, मी माझं रक्त तुमच्यासाठी सांडलं, पण तुम्ही मला लाथाळलं. मी माझं रक्त भळभळा त्या वधस्तंभावरून वाहवलं, तुम्ही ते चिखलासारखं गटारीसारखं तुडवून टाकलं, त्याच्याकडे दुर्लक्ष तुम्ही केलं. मी माझ्या पापांपासूनच्या सुटकेची सुवार्ता तुमच्यापर्यंत आणली, मात्र तुम्ही ते झिडकारून लावले. कारण जग आणि जगातलं सुख आणि हे जगिक भौतिक वादाचे आशीर्वाद तुम्हाला माझ्यापेक्षा जास्त प्रिय वाटले. म्हणून आता निघा माझ्या समोरून, निघा माझ्या समोरून. आणि कुठं जा तुमच्या एसी मध्ये बसा असं म्हटलं का? जा तुमच्या लाखो रुपयांच्या गाडीत जाऊन बसा असं म्हटलंय का? जा तुमच्या करोडो रुपयाच्या संपत्तीत जाऊन बसा असं म्हटलंय का? नाही. तो म्हणतो माझ्याकडून निघून जा. आणि 41व्या वचनामध्ये सांगितलंय कुठे जा, कुठे जा हे सांगितलेलं आहे. तो म्हणतो शैतान व त्याचे दूत यांच्यासाठी जो सार्वकालिक अग्नी सिद्ध केला आहे त्यात माझ्याकडून निघून जा, त्यात माझ्याकडून निघून जा. कारण तुम्ही शापग्रस्त आहात. मला तुम्हाला सांगू द्या, या पृथ्वीच्या पाठीवर सगळ्यात मोठा शाप कोणता असेल तर तो आहे तुमच्यासाठी आणि माझ्यासाठी देवबापानं त्याच्या पुत्राला आपलं रक्त सांडवण्यासाठी पाठवलं, त्या पुत्राला नाकारणे, त्या पुत्राची सुवार्ता नाकारणे, त्या प्रभू येशू ख्रिस्ताला नाकारणे हा सगळ्यात मोठा शाप या जगामध्ये आहे. याच्यापेक्षा मोठा शापच नाही प्रियानो. कारण तो शाप जर ज्याला कोणाला प्राप्त होतो त्याला शैतान आणि त्याचे भूत जे आहेत ते ज्या नरकामध्ये टाकले जातील त्या नरकात त्याला जा असं देव स्वतः म्हणेल. त्याची इच्छा आहे का तसं म्हणण्याची? नाही. परंतु त्याच्या प्रीतीमधून, त्याच्या कृपेमधून त्याने तुमच्या आणि माझ्यासाठी आपल्या पुत्राचं जे बलिदान त्या वधस्तंभावर केलेलं आहे त्याला आमच्या जगाच्या सुखासाठी आम्ही सदैव नाकारत आलेलो आहोत. या जगिक सुखासाठी आम्ही त्याला नाही म्हणत आलेलो आहोत. या जगिक सुखासाठी आम्ही त्यानं केलेल्या या प्रीतीकडं आमची सतत पाठ केलेली आहे. या जगाच्या सुखासाठी त्या प्रभू येशू ख्रिस्ताने केलेल्या बलिदानाला आम्ही सदैव तुच्छ लेख आहे. त्यानं तुम्हाला आणि मला सदैव जे सार्वकालिक जीवन देव केलेलं आहे त्याला आम्ही नाही म्हणत आलेलो आहे. आणि म्हणून मग शेवटच्या दिवशी जेव्हा देवबाप येईल तेव्हा तो म्हणेल अहो शापग्रस्त हो, शैतान आणि त्याचे भूत यांच्यासाठी राखून ठेवलेला जो सार्वकालिक अग्नी सिद्ध केलेला आहे त्याच्यामध्ये निघून जा. तुम्हाला माहित आहे तो अग्नी काय? तो अग्नी कधीही न संपणारा अग्नी आहे. सार्वकालिक जीवन काय? कधीही न संपणारं आनंदमय जीवन जे आम्ही देवबापाच्या संगती जगू, ख्रिस्ताच्या संगती जगू. ह्या ठिकाणी मात्र सतत रडणे व दात खाणे चालेल. त्यालाच सार्वकालिक शिक्षा असं म्हटलेलं आहे. तो म्हणेल, ते लोक म्हणतील अहो पण महाराज असं कसं, अहो पण महाराज असं कसं. प्रभू येशू ख्रिस्त उत्तर देईल, कारण मी भुकेला होतो तेव्हा तुम्ही मला खावयाला दिलं नाही. आमच्या अवतीभोवतीच्या गरजूंची जेव्हा गरज आम्ही भागवली नाही, त्यांना खायला दिलं नाही. आम्ही येशूलाच नाही म्हणत आलेलो आहोत. तहानेला होतो त्यावेळेस मला पाणी दिलं नाही. जेव्हा आमच्या अवतीभोवतीच्या गरजूंची तहान आम्ही भागवली नाही तेव्हा येशूचीच तहान आम्ही भागवलेली नाही. परका होतो तेव्हा मला घरात घेतले नाही.
आमच्या अवतीभोवती अनेक असे आहेत जे आम्हाला परके वाटतात, परंतु तुमच्या आणि माझ्यासारखे मानव प्राणीच आहेत. त्यांच्याकडे दुर्लक्ष केलं तर आम्ही ख्रिस्ताकडेच दुर्लक्ष केलं. मी आज उघडा होतो तेव्हा मला वस्त्र दिलं नाही, आजारी आणि बंदीशाळेत होतो तेव्हा माझा समाचार घेतला नाही. ते म्हणतील असं कसं, आम्ही कधी तुला भुकेलं तानेलं परकं उघडं आजारी बंदीशाळेत पाहून तुझी सेवा केली नाही. प्रभू येशू ख्रिस्त म्हणेल, ज्या अर्थी या अति कनिष्ठातील एकाला आहे तुम्ही केलं नाही, त्या अर्थी मला ते केलं नाही. आणि 46 वचन म्हणतं, ते तर सार्वकालिक दंड भोगावयास जातील, सार्वकालिक शिक्षा भोगावयास जातील. आज आम्ही तुलनात्मकरित्या या ठिकाणी हे चित्र स्पष्टरित्या बघितलेलं आहे. आता तुमच्याजवळ आणि माझ्याजवळ कोणती लंगडी सबब राहिलेली नाही, कोणतं कारण राहिलेलं नाही. अगं बाई मला तर माहीतच नव्हतं, अरे बुवा मला तर माहीतच नव्हतं, अरे चा मला तर ठाऊकच नव्हते, असे काही आहे? नाही नाही, देव बाप तुम्हाला आणि मला निरुत्तर करतो. तुम्हाला आणि मला सर्व गोष्टी आधी तो समजावून सांगतो. तुम्हाला आणि मला या सत्याबद्दल अनभिज्ञ तो राहू देत नाही. हे सत्य समजावून सांगितल्याशिवाय राहू देत नाही. तुम्ही आणि मी गाढवासारखे वागतो, तुम्ही आणि मी निर्बुद्ध खेचरासारखे वागतो, तुम्ही आणि मी समजून समजून पाप करण्याचं निवडतो, तुम्ही आणि मी जाणीवपूर्वकरित्या त्या पुत्राच्या द्वारे जे आशीर्वाद आणि सार्वकालिक आशीर्वाद आम्हाला देव केलेले आहेत त्यांना नाही म्हणतो. अरे काय मस्त संदेश होता गड्या आजचा, देवबाप म्हणाले वा हो तिकडं नरकामध्ये, अरे आजचा संदेश लय मस्त होता. आणि मग डुकरासंती गटांगळ्या मारायच्या तिकडं. हो, बायकोला सोडून इतर स्त्रियांच्या नादी लागायचं, आपल्या पतीला सोडून इतर पुरुषांच्या नादी लागायचं. देवबापानं आम्हाला पाप काय आहे हे समजावून सांगितलेलं असून सुद्धा जाणीवपूर्वकरित्या त्या पापात डुकरासारखं लोळत राहणे, हे याच्यापेक्षा मोठी मूर्खता कोणतीच नाही. एक माणूस होता, एक उदाहरण सांगतो आणि मग बंद करतो. एक माणूस होता, फार धनाढ्य माणूस होता. तुम्ही कदाचित ऐकलं असेल हे उदाहरण. फार धनाढ्य माणूस होता. आणि एक दिवशी त्याच्या मस्त AC कारमधून जात असताना तो अवतीभोवती बघत होता आणि त्याच्या गाडीच्या समोर एक डुकराचं पिल्लू आलं. ओ, तो म्हटला हाऊ क्यूट, किती सुंदर, किती गोड. आता ते आपल्या इकडचं डुक्कर नव्हतं, ते छान गुलाबी वगैरे दिसणारं डुक्कर होतं. त्याला फारच लाड आला त्याचा. त्याने ते उचललं, घरी नेलं. अजून मळीन झालेलं नव्हतं ते. उचललं, घरी नेलं, त्याला मस्त बाथटबमध्ये ठेवलं आणि छान गरम पाण्याचा शॉवर त्याच्यासाठी सुरू केला. अतिशय महागडा शॅम्पू लावून त्याला धुतलं आणि मग स्पेशल कंडिशनर वगैरे त्याला लावलं आणि मॉइश्चरायझर लावलं. कोणते असतात ते ओरिफ्लेम वगैरे महागाचे कोणते तरी असतात ते त्याला लावले. आणि बापरे, त्याला ACची थंड हवा आणि स्वच्छ पांढरा बिछाना त्याच्यासाठी. आणि मग त्याला म्हटलं, ओ माय डिअर क्यूट डुक्कर, तू इकडे झोप, या बिछाण्यावरती तू झोप. आणि मग ते 1-2 दिवस राहिलं ते डुक्कर. याच्यासंती खायचं, याच्यासंती प्यायचं, याच्यासोबत राहू लागलं ते. पण ते डुक्कर शेवटी एक दिवशी त्याला दरवाजा उघडा दिसला आणि दरवाजाच्या बाहेर त्याने बघितलं की छान काळा निळाशार त्या ठिकाणी समुद्र होता त्याच्यासाठी. तो गेलं डुक्कर, त्याच्या धडकन उडी मारली गटारीत. ड्रुक 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 तिकडे सुरू त्याचं. आणि मस्त त्याची मजा घेऊ लागला. आणि तो मालक घरी आला आणि तो म्हटला, अरे व्हेअर इज माय क्यूट डुक्कर. डुक्कर तिकडे गटारीत. तुमची आणि माझी अवस्था, आम्हाला हसायला येतं, परंतु तुमची आणि माझी अवस्था, आम्ही जेव्हा पाप करतो, जाणीवपूर्वकरित्या पाप करतो, समजून जे चूक आहे, जे देवाला आवडत नाही ते आम्ही वारंवार करतो प्रियानो, त्या डुकरासारखीच आमची गत आहे.
त्या डुकरासारखीच आमची गत आहे. प्रभू येशू ख्रिस्त आम्हाला त्याच्या रक्तानं धुवून शुभ्र करू इच्छितो, पांढरं करू इच्छितो, पवित्र करू इच्छितो. आम्ही मात्र आमच्या जगिक वाईट गोष्टींच्या नादी लागून त्याच गटारीत जाऊन, तेच गटारीतलं पाणी पिऊन, त्याच गटारीतलं खाऊन, त्याच गटारीत लोळणं हे आम्हाला स्वर्ग वाटतं. प्रभू येशू ख्रिस्त म्हणे, शैतान आणि त्याची भूतं जी आहे त्यांना ज्या सार्वकालिक नरकात टाकण्यात येईल तिथे जा, माझ्यापुढून निघून जा, माझ्यापुढून निघून जा. आज आम्ही कोण आहोत? मला तुम्हाला पुन्हा प्रश्न विचारू द्या. तुम्ही कोण आहात? आशीर्वादित आहात का शापग्रस्त आहात? तुम्ही सार्वकालिक जीवन उपभोगणार आहात का सार्वकालिक नरक उपभोगणार आहात? तुम्ही ख्रिस्ताचे मेंढरं आहात का ख्रिस्तानं मेंढरांपासून वेगळे केलेले शेरड आहात? जेव्हा ख्रिस्त येईल तेव्हा तुम्हाला आणि मला काय म्हणणार आहे प्रियानो, याचा आजच विचार करा. जितक्या लोकांची इच्छा असेल मला देवबापानं मेंढरू म्हणावं, स्वतःच्या उजवीकडं घ्यावं, मला आशीर्वादित हो म्हणावं, मला सार्वकालिक राज्य हे वतन करून द्यावं, मला धार्मिक म्हणावं, तर आज देवबापाच्या पुत्रापासून पापांची क्षमा आमच्यासाठी उपलब्ध आहे. प्रिया, जर तुमची अजून खात्री नसेल, जर तुमच्या अंतःकरणात तुम्हाला अजूनही माहीत नसेल, जर तुमच्या अंतःकरणामध्ये पवित्र आत्मा अजूनही साक्ष देत नसेल तुमच्या तारणाबद्दल, तुमच्या पापांच्या क्षमेबद्दल, आज तो दिवस आहे. आज प्रभूला म्हणू की प्रभू, आज माझ्या पापांची क्षमा कर, मी माझं पाप कबूल करतो, मी माझ्यामधील वाईट कबूल करतो. आपले डोळे बंद करू, माना खाली लावू, स्वतःला प्रश्न विचारू की मी शापग्रस्त आहे की आशीर्वादित आहे? मला परमेश्वरानं सार्वकालिक नरकासाठी बाजूला केलंय की सार्वकालिक जीवनासाठी बाजूला केलं? आजही आम्ही आज्ञाभंजक असे जर वागत असो प्रियानो, तर आज प्रभूला म्हणू की प्रभू, माझ्या पापांची क्षमा कर. सर्व आपले डोळे बंद ठेवतील. प्रियानो, जर तुम्ही अशी प्रार्थना करत आहात की प्रभू माझ्या पापांची क्षमा कर, आपला हात वर करा. कोणीही तुम्हाला बघणार नाही, प्रभू तुम्हाला बघत आहे. आमेन, आमेन. देवाची स्तुती असो, देवाची स्तुती असो प्रियानो, देवाची स्तुती असो. देवबाप तुम्हाला आशीर्वाद देव. तुमचे हात बघितले, तुमचा हात बघितला बहिणींनो, भावांनो, देवाची स्तुती असो. देवाच्या संती आपलं नातं नीट करूया, कारण त्यानं तुम्हाला आणि मला आशीर्वादित हो म्हणण्याचं अगत्य आहे. देवाची इच्छा आहे की तुम्हाला आणि मला त्याने माझ्या सार्वकालिक वतनाला ताब्यात घ्या असं म्हणावं, अशी देवाची इच्छा. देवबाप तुम्हाला आशीर्वाद देव. प्रियानो, आपल्या मनामध्ये म्हणा, माझ्या मागे म्हणा, देवबापा, आमच्या जीवनात आम्ही चुकलो, आमच्या ऐहिक सुखामध्ये तुझ्या स्वर्गीय आशीर्वादांना तुझ्या पुत्राच्या द्वारे जी पापांची क्षमा तू आम्हाला दिलेली आहेस, जे पवित्रता तू आम्हाला दिलेली आहेस, त्याच्याकडे आम्ही वारंवार पाठ केली. आम्हाला क्षमा कर. आम्ही कबूल करतो आम्ही तुझ्या विरुद्ध वागलो, आम्हाला क्षमा कर. आम्हाला आशीर्वादित कर. आम्हाला सार्वकालिक जीवनाचा भाग बनव. तुझा पुत्र येशू याच्या नावाने मागतो, म्हणून तू ऐक. आमेन. देवबाप तुम्हाला आशीर्वाद देव. प्रियानो, त्याच्या संगती राहा, त्याच्या सोबत राहा, त्याचं वचन वाचा आणि त्याच्यामध्ये पुढं आणि पुढं जा. देवबाप तुम्हाला आशीर्वाद देव.